राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण सरकारने टोल टॅक्सच्या नियमात बदल केलाय। केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना 70% टोल टॅक्स मध्ये सूट मिळू शकते। NHI नव्या नियमानुसार 2 लेनच्या राष्ट्रीय महामार्गांचं बांधकाम सुरू असल्यास 70% सूट देण्यात आली आहे। त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांना टोल टॅक्सच्या फक्त 30% भरावा लागेल। देशभरात 25,000 ते 30,000 किलोमीटर लांबीचे 2 लेन महामार्ग 4 लेन महामार्गांमध्ये श्रेणी सुधारित केले जाणार आहे। त्यासाठी अंदाजे 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे। त्यामुळेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम 2008 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत। या नवीन नियमानुसार 2 लेनच्या राष्ट्रीय महामार्गाचे 4 लेन किंवा त्याहून अधिक रुंदीकरण सुरू असल्यास वाहन चालकांकडून पूर्ण टोल कर आकारला जाणार नाही। या महामार्गांवर 70% सूट दिली जाणार आहे। नव्या नियमांनुसार राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू झालेल्या तारखेपासून ते पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वाहनधारकांकडून पूर्ण टोल घेतला जाणार नाही। फक्त 30% रक्कमच घेतली जाणार आहे। रस्त्याचे काम सुरू असताना टोलच्या दरात 70% सूट मिळणार आहे। NHAI प्रत्येक वर्षी 7 ते 10% वाढ करत असते। एका अधिकाऱ्याने सांगितले की नव्या वर्षापासून ही सुधारणा करण्यात आली आहे। याबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। 70% सूटचा नियम सध्या काम सुरू असलेल्या आणि काम सुरू होणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांसाठी लागू करण्यात आलाय। NHAI नव्या नियमानुसार राष्ट्रीय महामार्ग 4 लेनवरून 6 किंवा 8 लेन मध्ये अपग्रेड केला जात असेल तर टोल करात 25% सूट दिली जाणार आहे। म्हणजेच ठरलेल्या टोल कराच्या 75% रक्कम भरावी लागेल। त्याशिवाय टोल रोडचा खर्च भरल्यानंतर फक्त 40% टोल कराची आकारणी केली जाईल, असा आधीच नियम आहे। नव्या सरकारी आकडेवारीनुसार देशभरात सध्या 25,000 ते 30,000 किलोमीटर लांबीचे 2 लेन महामार्ग 4 लेन महामार्गांमध्ये अपग्रेड केले जात आहे। या कामासाठी सरकारला 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे। राष्ट्रीय महामार्गांवरील माल वाहतुकीचा वाटा 40% आहे। हा 80% वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। 4 लेन कॉरिडॉरच्या बांधकामामुळे व्यावसायिक वाहनांचा सरासरी वेग ताशी 30 ते 35 किलोमीटर वरून 50 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त होईल। अशाच अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।